कार्तिकीने पाण्यात एंट्री केलेली आहे आणि तिची पोज बघा किती एक्साइटेड आहे. फक्त कार्तिकीच नाही तर कार्तिकीच्या आजीने आणि तिच्या मम्मीने सुद्धा या ठिकाणी खूप एन्जॉय केलं. स्विमिंग पूलच्याच परिसरामध्ये या ठिकाणी बरेच असे लहान मुलांची खेळण्याचे इक्विपमेंट्स आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा कार्तिकने खूप एन्जॉय केला. चल कार्तिक आपण जाऊ, आज मंदिरात जाऊ. नको बाबा, आता खूप ऊन आलंय. आता आपण वॉटर पार्क मध्ये काय आता ऊन आहे ना. वॉटर पार्क मध्ये काय आता जायचं आपल्याला? तिकडे घसरगुंडी असतंय, मोठीची काईट असते तिकडं. तिकडे पोवायचं असं मोठं स्विमिंग पूल असतं तिकडं. आणि मग तुला थंडी वाजत नाही? नाही. मग चल वॉटर पार्कला जाऊ. हां चल पप्पा. तर मित्रांनो चला, तर मग आज आपण मस्तपैकी एका स्विमिंग पूलला भेट देऊया आणि कार्तिकीचा फर्स्ट एक्सपिरियन्स आपण पाहणार आहोत स्विमिंगचा. त्यामुळे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला मग आजच्या कार्तिकच्या स्विमिंगच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कार्तिकसाठी स्विमिंग पूल पाहण्यासाठी आम्ही मांजरीवरून थेऊरच्या दिशेने निघालो. साधारण 2 ते 3 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्हाला उजव्या बाजूला एक बोर्ड दिसला. तर तो हा बोर्ड आहे हॉटेल रॉयल व्हिलेज आणि स्विमिंग पूलकडे जाण्याचा रस्ता. तर फायनली आम्ही या हॉटेल रॉयल व्हिलेज समोर आलेलो आहे. तर या ठिकाणी यांचा हा गेट आहे आणि याच हॉटेलच्या परिसरामध्ये बरीच अशी माडाची झाडे आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी सुस्वागतम. तर इथली जी एंट्री फीस आहे ती 70 रुपये आहे पर पर्सन आणि 1 तास आपल्याला या ठिकाणी स्विमिंग करण्यासाठी वेळ दिला जातो. तर हा आहे या हॉटेल रॉयल व्हिलेजचा व्ह्यू. तर आतमध्ये आल्यानंतर ही गाय आपल्याला दिसते. कार्तिकी त्याच्या वासराला हात फिरवते आणि या ठिकाणी एक महिला उभी आहे डोक्यावरती हंडी घेऊन. तर कार्तिकीने तिची पोज घेतलेली आहे. तर बघू शकता हे आहे स्विमिंग पूल. तर एवढंच नव्हे तर या ठिकाणी बरेच खेळण्याचे इक्विपमेंटसुद्धा आहेत. तर कार्तिकीने सुरुवातीला या ठिकाणी जे खेळणे आहे स्लायडिंग वगैरे तर याचा आनंद घेतला. तर या ठिकाणी ती बसली. त्याच्यासोबत एक पार्टनरसुद्धा तिला भेटलेली आहे. कार्तिकला चक्कर येते याच्यामध्ये जास्त, जराच खेळणार ती. तर झालं, चक्कर यायला सुरुवात झाली होती त्यामुळे बंद केलं तिनं. आता आलेले स्लायडिंगकडे, तिच्या आवडत्या इक्विपमेंटकडे. पण तिची आजी म्हणजे माझी आई, तर हे दोघे या इक्विपमेंटमध्ये बसलेले आहेत आणि थोडं त्यांना झुलवतो मी. आई खूप घाबरते, कार्तिकी पडेल असं वाटते. पण कार्तिकीला जास्त स्लायडिंग आवडते त्यामुळे स्लायडिंग पासून ती जास्त वेळ दूर राहू शकत नाही. तर फायनली स्लायडिंग केली, पळत सुटली. या स्टेप्स चढून ती वर गेली आणि सुरू झाली कार्तिकीची स्लायडिंग. गॉगल नको आहे तिला. तर अशी बरीच लहान मुलांची खेळण्याची इक्विपमेंट सुद्धा या ठिकाणी आहेत आणि फक्त 70 रुपयामध्ये तुम्ही 1 तास या ठिकाणी स्विमिंग प्लस या ठिकाणी जे खेळण्याची इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यानंतर कार्तिकीने या झुल्याचा आनंद घेतला. तर कार्तिकसाठी हे काय नवीन नाही, खूप जुनं झालेलं आहे. कारण बऱ्याच
आपण गार्डनला भेट दिली आणि त्या गार्डनमध्ये हे सगळे इक्विपमेंट्स त्यांनी यूज केलेले आहेत. तर फक्त कार्तिकीच नाही तर कार्तिकीची मम्मी आणि तिची आजी त्या दोघींनी पण या ठिकाणी खूप एन्जॉय केला. या ठिकाणी काही झुले होते, त्या झुल्यावरती त्यांनी खूप एन्जॉय केला. खरं तर आई खूप खुश झाली होती, कारण हे सगळे इक्विपमेंट्स तिने लहानपणी यूज केलेले आहेत. पण आता नव्याने परत एकदा या वयामध्ये तिला परत त्या झुल्यांचा आनंद घेता आला, तर ती खूप खुश होती. एवढंच नव्हे तर या ठिकाणी भरपूर काही आहे. कसलं प्राणी काय बघतंय, काय बाळा हे? हे काय हे? मी तो बघ कसं बघायला लागले. इकडे काय बघ बरं, इकडे समोर आहे बरं, समोर लवकर इकडे माझ्या. असं आहे. इकडे काय काय लायन आहे, लायन. अजून पुढे काय, पुढे बरोबर काय. तर या ठिकाणी आहे हा जिराफ. तर असे बरेच ॲनिमल्स या झुडपांमध्ये ठेवलेले आहेत. तर हे देखील पाहून लहान मुलांना खूप आनंद होतो. तर बघू शकता अतिशय शांत इथला क्लायमेट आहे, कारण दुपारची वेळ आहे आणि ऊन खूप आहे, त्यामुळेच आम्ही या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी हे स्विमिंग पूलमध्ये पाणी भरण्याचं काम चालू आहे आणि कार्तिकी हे बघून खूप खुश झाली आणि ती तयारीला लागलेली आहे स्विमिंग पूलमध्ये उतरण्यासाठी. आणि कार्तिकीचा पहिला एक्सपिरियन्स पाण्यातला चालू झालेला आहे. तर बघू शकता कार्तिकी पाण्यात उतरल्यानंतर सोडत नाही आहे माझा हात आणि मी पण तिचा हात सोडत नाही, कारण तिला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत तिला सोडणार नाही. 2-3 मैत्रिणी पार्टनरसुद्धा या ठिकाणी तिला भेटलेले आहेत. तर फायनली मी तिला सोडलेलं आहे आणि तिचा कॉन्फिडन्स आता वाढलेला आहे बाकींच्या मुलींना पाहून. आता तिची धमाल सुरू. आता तिची भीती गेलेली आहे, पण मध्ये कधी कधी जर तोंडात पाणी वगैरे गेलं की परत तिची उसूस चालू होते, कारण स्विमिंगचा हा तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे हळूहळू तिला आपण प्रत्येक अनुभवातून तिला बाहेर आपण तिची भीती घालतोय. तर थोडंसं स्विमिंग करून झाल्यानंतर प्रत्येक वेळेला ती बाहेर येत होती. परत त्या छोट्या मुली बघून ती त्यांच्यासोबत जात होती. पाणी पण तिच्या गळ्यापर्यंत लागत होतं, त्याच्यामुळे ती घाबरत होती. मध्ये तिचे पाय थोडेसे उचलल्यासारखे वाटत असतील. बरेच दिवस झाले ती माझ्या मागे लागली होती, पप्पा स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. तर आज तिचं ते बोलणं खरं झालं. थोडीशी थंडी पण वाजत होती तिला. या ठिकाणी कार्तिकीची मम्मी आणि आजी बसलेली आहे. परत कार्तिकी पाण्यामध्ये गेली.
तिची पार्टनर दीदी तिला आतमध्ये थोडंसं घेऊन जात आहे. थंडी तिला जाणवते भरपूर. त्यामुळे सतत बाहेर येत होती आणि मध्ये बाहेर आल्यानंतर परत मध्ये जात होती, असं तिचं चालूच होतं. तर आपला टायमिंग पण होत आलेला आहे. तर आईने पण या ठिकाणी या स्विमिंग पूलचा आनंद घेतला, पण अशा वेगळ्या पद्धतीने. त्यानंतर ती माझ्यासोबत थोडंसं या पाण्यामध्ये खेळली आणि तिचे काका पण या ठिकाणी आलेत. हे बघा तिचे काका, त्याची छोटे अंकल सोबत पण ती बराच वेळ खेळली. बघा तोंडात पाणी गेलं तिच्या, परत घाबरली. जेव्हा पाण्यात आतमध्ये डुबकी मारते तेव्हा तिला ते तोंड बंद ठेवता येत नाही, त्यामुळे ती तोंडात तसंच पाणी जातं. मित्रांनो, स्विमिंग झाल्यानंतर आपल्याला भूक लागते आणि भूक लागल्यानंतर या ठिकाणी हॉटेलसुद्धा आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जेवणसुद्धा करू शकता. रॉयल व्हिलेज पाठीमागे तुम्हाला तो बोर्ड दिसत असेल. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहली के यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.